नमस्कार मित्रांनो, नाती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे. मित्रांनो, आजच्या प्रोमोमध्ये आपण पाहिलं होतं की सार्थक आणि आनंदी हे दोघेही एकमेकांच्या समोर येणार आहे. आता संगमनेरहून लीनाला ऑर्डर आलेली असते की 1111 फराळाचे पॅकेट्स बनवायचे असतात, पण मनोजच्या एका चुकीमुळे अण्णांचं फार मोठं नुकसान होणार असतं. तर अण्णा आता विचार करतात की नेमकं मी काय करू, कशा प्रकारे या सगळ्यातून बाहेर निघू. तर अण्णांना सार्थकची आठवण येते आणि अण्णा त्याला फोन करतात आणि म्हणतात की सार्थकराव, आपण संगमनेरला जाऊ शकतो का, आपल्याला मालाची ऑर्डरची डिलिव्हरी करायची आहे. तर सुखदाने ही सार्थकला सांगते की हो, ही ऑर्डर ॲक्च्युली मीच लीना वहिनीला दिली. मग सार्थक त्या सगळ्यासाठी तयार होतो आणि म्हणतो की चालेल अण्णा, आपण संगमनेरसाठी निघूया. अण्णा आणि सार्थक तिथे डिलिव्हरीसाठी पोहोचतात देखील आणि संगमनेरमध्ये पोहोचल्यानंतर मालाची डिलिव्हरी केली जाते आणि सार्थकला मनातून असं वाटत असतं की इथे मी माझं खूप काहीतरी मिस करतोय, माझं एखादी जिवलग व्यक्ती इथे राहते असं मला का वाटतं. तर आनंदी ही त्या आश्रमामध्ये काम करत असते. दिवसभर आश्रमामध्ये काम केल्यानंतर आनंदी देखील आता तिच्या घरी जायला निघालेली असते. तर सार्थक आणि अण्णा हे दोघेही नाशिकला पुन्हा जात असतात. ते करत असताना अण्णा म्हणतात की सार्थकराव, बरं झालं आज आपण आपलं काम पूर्ण केलं. खरंच नाही तर इतकी मोठी फराळाची ऑर्डर आपल्याकडून मुकली असती आणि इतकं सामानही वाया गेलं असतं. सार्थक आणि अण्णा हे दोघेही त्या बोलण्यामध्ये आता गुंतलेले असतात आणि ते दोघेही असे गुंतलेले असताना अचानक सार्थक हा समोर लक्ष ठेवत नाही आणि समोरून त्याला कोणतरी एक मुलगी येताना दिसते आणि सार्थक त्याच वेळेला जोरात ब्रेक दाबायला जातो आणि त्या क्षणाला आता समोर मित्रांनो आनंदी आलेली असते. पण आनंदी समोर खूप जास्त लाईट आल्यामुळे स्वतःच्या हाताने चेहरा झाकून देते आणि सार्थक त्यावेळेला समोर बघतो आणि तितक्यात आजूबाजूने जोरजोरात 1-2 गाड्या जातात. त्याच्यामुळे सार्थकचं लक्ष तिकडे जातं आणि त्या क्षणाला आनंदीची नजर ही अण्णा आणि सार्थक यांच्यावर पडते आणि आनंदी पटकन जाऊन ते बाजूला असलेल्या झाडाच्या मागे लपते. त्यावेळेला सार्थक आणि अण्णा दोघेही गाडीमधून उतरतात, आजूबाजूला बघतात. सार्थक म्हणतो की अण्णा, मला कोणीतरी आपली व्यक्ती समोर आली असं जाणवलं. तेव्हा अण्णा म्हणतात की काय झालं, तुम्हाला असं का जाणवलं. तेव्हा सार्थक म्हणतो की अण्णा, मला असं वाटलं ना की आनंदी समोर आल्यात. तेव्हा सार्थकला अण्णा म्हणतात की नाही हो, असं काहीच नाही, आनंदी आपली कशी समोर येईल. आता आनंदीच्या आठवणीने अण्णा देखील भावुक होतात आणि त्या क्षणाला सार्थक आणि अण्णा पुन्हा गाडी घेऊन नाशिकच्या प्रवासाला निघालेले असतात. आनंदी आता तिच्या घरी येते आणि तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नसतात. ती खूपच त्रासामध्ये असते. ती स्वतःशीच म्हणते की आनंदी, आज तू हे काय केलंस. तुझे सार्थक सर आणि अण्णा समोर आले तरी तू त्यांना भेटायला गेले नाहीस. इतकी 6 वर्ष झाली तुझ्या मागून तुझ्या ह्या व्यक्ती निघून गेलं, तुझं सगळं आयुष्य निघून गेलं, तुझं आनंदी म्हणून अस्तित्व संपलं आणि तू कल्याणी म्हणून नवी उभी राहिलीस. पण का माहिती तुझे पावलं त्या व्यक्तींना पाहिल्यावर पुन्हा डगमगले आणि सार्थक सरांसाठी अजूनही जीव तुझा हळवा होतोय. का नाही होणार, तू स्वतःवर प्रेम करण्यापेक्षा सार्थक सरांवर जास्त प्रेम करतेस तू. आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की मला एका क्षणासाठी वाटलं की मी माझ्या सार्थक सरांसमोर जाऊ, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसू आणि सांगू की सार्थक सर, तुमची आनंदी इथेच आहे. आणि आनंदी आता मागे वळून तिच्या कपाटात असलेला सार्थकचा फोटो काढते आणि त्या फोटोकडे बघत ती म्हणते की खरंच सार्थक सर, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली आहे. पण काय करू, तुम्ही आनंदी राहणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आनंदी राहिल्याशिवाय माझं आयुष्यच नसू शकतं. म्हणूनच मी या सगळ्यातून बाहेर पडले. अण्णांसाठीही मी त्यांच्या घरातून बाहेर पडले, कारण जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून अण्णांना मी खूपच दुःख देत आली आहे आणि म्हणूनच या सगळ्यामधून मी कोणालाही त्रास होऊ नये म्हणूनच मी माझ्या आयुष्यातून पूर्णपणे लांब गेले. सार्थक आणि आनंदी जेव्हा एकमेकांबरोबर खूप प्रेमात क्षण घालवतात ते सगळे क्षण तिला आठवतात. सुधा तिला क्षणात आठवते की त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ती किती आनंदात होती. त्यानंतर ती जगली झालेली ॲक्सिडेंटची केस आणि त्यानंतर सुधाचा क्षणात विधवा झालेला चेहरा तिला आठवतो. ती आता देवासमोर जाते आणि म्हणते की देवा, प्लीज माझी अशी सत्व परीक्षा का बघतोस तू. माझ्या आयुष्यातून तू सार्थक सरांना बाहेर काढलंस ना आणि मी पण त्यांच्या आयुष्यातून कायमची दूर निघाले, मग तू पुन्हा त्यांना माझ्यासमोर का आणलं. नशीब सार्थक सरांनी मला पाहिले नाही, जर त्यांनी मला पाहिलं असतं तर देव जाणो काय घडून बसलं असतं. आनंदी विचार करते की सार्थक सर आई अण्णांबरोबर आहेत, याचा अर्थ ते सेफ आहेत आणि कधीही माझ्या आई अण्णांना काहीही त्रास होणार नाही. आणि अशा प्रकारे आनंदी स्वतःचं मन रोखते आणि देवाकडे हात जोडून तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि सार्थकच्या
त्यांच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करत असते. तर मित्रांनो, आता नियती नक्की सार्थक आणि आनंदीची भेट कशा प्रकारे घडवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या नाती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काय करतो आदवी? टेडी सोबत खेळतो. अरे 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 खेळा, टेडी सोबत खेळा. अरे 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 आता तू पण खेळ टेडी सोबत. अरे अरे काय मस्ती चालली रे. आता तू पण खेळ. अरे बाप रे, अरे बाप रे. आद्या टेडीला कोण मारते? टेडीला कोण मारते? आद्या मारती? अरे 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 मारतो तू टेडीला? टेडीला मारतो? टेडीला कोण मारत? आद्या मारती? अद्विक, अद्विक हे बघा मस्ती. टेडीची पी घे, पी घे टेडीची. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. पी घ्या टेडीची. आईज येते, ते टेडीची आईज आहेत. हे बघा मस्ती. अरे बापरे, टेडीला लागेल पिल्लू. लागतं ना टेडीला आपल्या? लागतंय ना टेडीला? आद्या, आद्या काय करते तू टेडीला? हे बघा, ह्यांना ना फक्त मस्ती पाहिजे असते. अरे बापरे, टेडी रडायला लागला. ई आद्याचा टेडी रडायला लागला. टेडी रडायला लागला आद्याचा. अरे आदवी, तू टेडीच्या अंगावरती बसला पिल्लू. रडेल ना टेडी आपला. आदवी, अरे 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 आपला टेडी रडेल पिल्लू. काय करतो टेडी? टेडी काय म्हणतो? अरे बापरे, अरे बापरे. कोणाचा आहे टेडी? टेडी कोणाचा आहे?